मे कमिंग ना? येस कमिंग. मॅम तुम्ही मला बोलवलं? होय, आणि आपल्याला महाभारत तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक पात्र कमी पडत आहे. तर तू आणि इंटरव्ह्यू देण्यासाठी आपल्याला काही लोकांना बोलवायचं आहे. तर तू ॲड पेपरमध्ये घेशील. हे तुम्ही मला आधीच सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी वृत्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली आहे. खूप सारे लोक ऑडिशन देण्यासाठी सुद्धा आलेले आहे. तर मी एकेकाला आत पाठवते. येस. तर मित्रांनो, आपल्याला महाभारत साजरा करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला एक पात्र कमी पडलं आहे. तर आपण इथे महाभारताच्या एका पात्राचे ऑडिशन सुरू करूया. चला, फर्स्ट कशासाठी आलात तुम्ही? मी पेपरात तुमची जाहिरात पाहिली आणि इंटरव्ह्यू द्यायसाठी आलो. हो, इंटरव्ह्यू देण्यासाठी का? सर, तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, बस आत जायचं आहे आणि एवढंच म्हणायचं आहे की अर्जुना उचलतो बाण आणि मार त्या पक्षाला. अर्जुना उचलतो बॉटल आणि अरे, असं नाही म्हणायचं आहे, असं नाही म्हणायचं आहे. ठेवा बॉटल बाजूला ठेवा ती. सर, नीट ऐका. तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे, अर्जुना उचलतो बाण आणि मार त्या पक्षाला. अर्जुना उचलतो बॉटल आणि अरे सर, तुम्ही उद्या या, प्लीज प्लीज उद्या या. उद्या काय लोक येत आहे महाभारताच्या इंटरव्ह्यू देण्यासाठी. ओके, नेक्स्ट. अरे काय चाललंय? उठा उठा उठा. इथं ऑडिशन देण्यासाठी आलाय ना तुम्ही? मग थोडंसं व्यवस्थित. सर, तुम्हाला आत जायचं आहे आणि एवढंच म्हणायचं आहे, अर्जुना उचलतो बाण आणि मार त्या पक्षाला. अर्जुना उचलतो कटोरा टाक 100 किलो. अरे, असं नाही म्हणायचं आहे. तुम्ही नीट ऐका ना. तुमच्या कानामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही आहे ना? मग नीट ऐका. तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, अर्जुना उचलतो बाण आणि मार त्या पक्षाला. अर्जुना उचलतो कटोरा टाक 100 किलो. असं नाही म्हणायचं. सर, तुम्ही प्लीज उद्या या. उद्या उद्या. ओके, नेक्स्ट. हां, हे थोडा बरा वाटतोय. काही आणलं पण नाही आहे सोबत. आता याचाच इंटरव्ह्यू घेऊ. यालाच नक्की करतो मी. ओके सर, इंटरव्ह्यू देण्यासाठी आले ना तुम्ही? हो सर, तुम्हाला आत जायचं आहे, एवढंच म्हणायचं आहे, अर्जुना उचलती बॉटल, सॉरी, अर्जुना उचलतो बाण आणि मारत्या पक्षाला. काय? सर, तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, अर्जुना उचलतो बाण आणि मारत्या पक्षाला. सर, तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, अर्जुना उचलतो बाण आणि मारत्या पक्षाला. काहीच नाही, काहीच नाही. उद्या उद्या येतो उद्या. काय लोक येत आहे साहेब, सर सर, इकडे आहे, इकडे आहे, मी इकडे आहे. काय चाललंय? कशासाठी आलाय? इंटरव्ह्यू. हां सर, तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, अर्जुना उचलतो बाण आणि मारतो. अरे सर, ऐकून सर, ऐका सर, पहिले ऐका माझं, मी काय म्हणते आहे, ऐका. सर, तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, अर्जुना उचलतो बाण आणि मार त्या पक्षाला. अर्जुना उचलतो बाण आणि मार त्या पक्षाला. अरे एक्सक्यूज मी. उद्या या. हा, उद्या मस्त. उद्या उद्या. काय चाललंय मॅडम? कशासाठी आलात तुम्ही? इंटरव्ह्यू द्यायला. इंटरव्ह्यू द्यायला का? थोडं दूर नाही, थोडं दूर राहून बोलूयात का आपण इंटरव्ह्यू देण्यासाठी? मॅम, तुम्हाला एवढंच म्हणायचं काय ऊन निघाली का? ते नाही म्हणायचं आहे मॅम. तुम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे, अर्जुना. मॅम, तुम्ही अशा पाहू नका, माझ्या भीती लागत आहे तुमची. व्यवस्थित व्यवस्थित थोडं. तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, अर्जुना उचलतो बाण आणि मार त्या पक्षाला.
तुम्ही थोडं माझ्या दूर राहा प्लीज. मॅम तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, अर्जुना उचलतो बाण आणि मार त्या पक्षाला. अर्जुना उचलतो गोटा खाली टाकोरे. हे नाही म्हणायचंय. काय चाललंय मॅम, नीट ऐका मी काय म्हणतेय आणि दूर राहून थोडं. मॅम तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे, अर्जुना उचलतो बाण आणि मार त्या पक्षाला. अर्जुना उचलतो गोटा आणि खाली टाकोरे. उद्या 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 इंटरव्ह्यू आहे. हा कसे पात्र येत आहे? तुम्हाला वाटत असेल महाभारत बनवणं किंवा श्रीकृष्णाची लीला दाखवणं एवढं सोपं आहे. ते एवढं सोपं नाही. ते माझ्यासारख्यालाच माहिती आहे कसं असतं ते. यानंतर इथे कधी इंटरव्ह्यू होणार नाही, होणार नाही, होणार नाही. आणि हे महाभारत कधीच बनणार नाही, कधीच बनणार नाही, कधीच बनणार नाही.